मी आज बनवणार आहे कोबी मंचुरियन, हॉटेल स्टाईल कोबी मंचुरियन मी आज घरच्या घरी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कोबीचा एक गड्डा मधोमध चिरून घेतलेला आहे। या प्रकारे कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता मी याला एका किसणीने किसून घेणार आहे। कोबी हा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे राहिलेले कोबी ही मी किसून घेणार आहे। कोबी किसून झालेला आहे। आता मी यात एक गाजर किसून टाकणार आहे। कोबी आणि गाजर हे दोन्ही आपले किसून झालेले आहेत। आता याला मी मिक्स करून घेणार आहे। यामध्ये मी आता थोडीशी कॉर्नफ्लॉवर व थोडासा मैदा टाकणार आहे। आता यात चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यावरती यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे। मिरची पावडर टाकल्यावरती हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी न टाकता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। कोबीला पाणी सुटते, त्यामुळे जसं लागेल तसं पीठ आपल्याला याच्यात टाकायचं आहे। आता यात मी अजून थोडा मैदा टाकणार आहे, कारण की कोबीला आपल्या पाणी सुटलेलं आहे। जसं लागेल तसं यात आपल्याला मैदा टाकायचा आहे। हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे मी। थोडासा मैदा मी अजून घेणार आहे, कारण की थोडंसं पाणी सुटत चाललेलं आहे कोबीला। जसं लागेल तसं आपल्याला यात मैदा घ्यायचा आहे, एकदम जास्त घेऊन नाही ठेवायचा। आता आपला हा गोळा तयार झाला आहे। एका कढईत मी आता तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता याचे छोटे छोटे बॉल बनवून मी ह्या तेलात सोडणार आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये एक एक बॉल हळूवारपणे सोडायचा आहे। हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बॉल सर्व तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला फ्लेम मोठा करायचा आहे गॅसचा, नंतर सर्व बॉल टाकले की मीडियम गॅसवरती हे सर्व बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहे। सर्व बॉल मी आता या ठिकाणी जेवढे बसेल तेवढे बॉल टाकणार आहे। व हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता गॅस मी हा मीडियम ठेवलेला आहे, जेणेकरून आपले हे बॉल आतनं कच्चे नको राहायला। त्यामुळे मीडियम फ्लेमवर मी यांना आता तळून घेणार आहे। गोल्डन ब्राऊन हे बॉल आपले झाले की याला मी एका छलनीने चाळून घेणार आहे। याचं पूर्णपणे तेल मी इथे निथळून घेणार आहे व याला एका थाळ्यामध्ये काढून घेणार आहे। या प्रकारे सर्व बॉल मी इथे कोबीचे तळून घेणार आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कोबी मंचुरियन तळून घ्यायचे आहे।
हे नुसते असे जरी खाल्ले तरी खूप भारी लागतात. एवढ्या मोठ्या कोबीच्या ह्याच्यातनं फक्त एवढेच बॉल शिल्लक राहिली, कारण की मुलं ताटात पडूनच देत नाहीत की मस्त लागतात हे अशी खायला. आता मी त्याच कढईत थोडेसे तेल ठेवून कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च फ्राय करून घेणार आहे. सगळ्यात आधी मी इथे कांदा टाकून घेणार आहे. कांद्याला व्यवस्थित परतून घेणार आहे. कांद्याचा रंग थोडा बदलला की यात मी शिमला मिर्च टाकून घेणार आहे. वेळेलाही मी 2 मिनिटं परतून घेणार आहे. आता मी यामध्ये राहिलेले टोमॅटो टाकून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो टाकल्याने आपल्या मंचुरियनची ग्रेव्ही थोडीशी दाटसर होते. हे व्यवस्थित मिक्स केल्यावरती मी यात थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्णपणे हे मऊ झाले की कांदा गोल्डन करायचा आणि टोमॅटोही पूर्ण मऊ झाले की यामध्ये थोडीशी मिरची पावडर मी टाकणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट ही आपल्याला यात टाकायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हेज मंचुरियनचा प्रीमिक्स मी इथे घेतले आहे. 2 पॅकेट मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे व यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी टाकणार आहे व यात पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात गुठळ्या राहता कामा नये. हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी विदाऊट गुठळी. आता हे मी कढईत टाकणार आहे. यात तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर याचं सूप आवडत असेल तर यात तुम्ही जास्त पाणी टाका आणि जर सुक्केच मंचुरियन करायचे असतील लफतफीत तर पाणी कमी टाका. मी आता इथे लफतफीत मंचुरियन करणार आहे. सूप आमच्या इथं कोणीही पित नाही. यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे. मंचुरियनच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे याच्यात मी फक्त नॉर्मली चवीनुसार मीठ टाकणार आहे. याला उकळी आली की यात मी 1 चमचा व्हिनेगर टाकणार आहे. व्हिनेगरने याला थोडासा आंबटपणा येतो. तुमच्याकडे सोया सॉस असेल तर तुम्ही तोही टाकला तरी चालेल. आणि आता हे मंचुरियनचे बॉल मी यात टाकून देणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे गरम गरमच खायला खूप भारी लागतात. यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे मी. आणि हे मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता हॉटेल स्टाईल मंचुरियन हे घरच्या घरी तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा हे मंचुरियन घरी नक्कीच ट्राय करून पहा. थँक्यू.